हॅलो फ्रेंड्स, तुमचं आमच्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण कुळथाचे शेंगुळे बनवणार आहोत. याला हुलग्याचे सुद्धा शेंगुळे म्हणतात आणि हे थंडीसाठी खूप छान असतात, खायला पौष्टिक असतात. सगळ्यांनी करून बघा, खूप टेस्टी असतात. बनवण्यासाठी कुळथाचे शेंगुळे बनवण्यासाठी आपण घेतले आहे मिरच्या 2-4, लसूण घेऊ भरपूर असा, कोथिंबीर घेतली आहे, शेंगदाणे घेऊ, थोडेसे जिरे घ्यायचे, याची मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करायची. बघू शकता अशा पद्धतीने त्याची पेस्ट करायची. आपण पीठ भिजवायला घेऊया. आता पीठ भिजवायला घेतलं आहे. आपल्या अंदाजानुसार किती पीठ लागतं तेवढं घ्यायचं आहे. बघू शकता एवढं पीठ घ्यायचं. त्यामधली अर्धी पेस्ट आपण हे पिठात टाकायची आहे. पिठात पेस्ट टाकून घेऊया. थोडीशी हळद टाकायची, मीठ टाकायचं चवीनुसार. सगळं एकत्र करून घ्यायचं. आता हे पीठ भिजून घ्यायचं आहे. थोडं थोडं पाणी टाकून छान घट्टसर गोळा मळून घ्यायचा याचा. हे बघा, आता आपण याचा घट्टसर गोळा मळून घेतला आहे. तो आपण आता झाकून ठेवूया 5 ते 10 मिनटं. तोपर्यंत आपण त्याच्या रशाला फोडणी देऊन घेऊया. त्यासाठी आपण 2 चमचे तेल घेतलं आहे, 2 पळी. आपल्याला उरलेली पेस्ट आपण तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायची आहे. तेलामध्ये एकदम छान फ्राय करून झाल्यानंतर त्यामध्ये आपण पाणी टाकूया. तुम्हाला आवडत हळद पण टाकू शकता, पण हळद आपण टाकली ती पिठामध्ये, त्यामुळे नाही टाकले. पाणी भरपूर टाकायचे कारण ते आटून जातं. नंतर चवीनुसार मीठ टाकायचं. पाणी जेवढं जास्त असलं ना तेवढा रस्सा जास्तीत होतो. आता आपलं पीठ पण छान भिजलेलं आहे. आता आपण त्याचे अशा प्रकारे छोटे छोटे गोळे घेऊन त्याचे छान असे शेंगुळे तयार करून घेऊया. हे तर काय एकदम सोपेच आहे. अशा पद्धतीने एकदम बारीक करायचे, खूप जाड नाही करायचे, कारण ते शिजत नाही तर मग कच्चे राहून जातं माझे. आणि ते पाण्यामध्ये नंतर फुलतासुद्धा, त्यामुळे अशाच पद्धतीने करायचे. आपले सगळे बनून झालेले आहेत. आपण थोडासा गोळा ठेवला आहे, तो आपण नंतर पाण्यामध्ये मिक्स करून टाकूया. त्याच्याने रस्सा थोडासा घट्ट होतो. आता आपल्या पाण्याला उकळी आल्याशिवाय टाकायची नाही आहे. उकळी आल्यावरच टाकायची. उकळी आली आहे. आता आपण त्यामध्ये शेंगुळे टाकून घेऊया. सगळे शेंगुळे टाकून घेऊया. बघू शकता थोडंसं पातळ आहे, म्हणूनच त्याला थोडंसं पीठ ठेवलं आहे आपण. आता ते पीठात थोडंसं पाणी टाकूया. त्यामध्ये एकदम एकसारखं करून घ्यायचं आणि थोडंसं पीठ लक्ष ठेवून काढूनच ठेवायचं आहे, नाही तर विसरून जातं. त्यामुळे ते घट्ट होतं. अशा पद्धतीने एकदम ते पीठ पाण्यामध्ये हे करून घ्यायचं आणि रशामध्ये टाकून द्यायचं. त्यामुळे तो रस्सा खूप छान घट्ट होतो आणि त्याला टेस्टसुद्धा येते. पिठाची जी टेस्ट असते ना ती येते त्याला. अशा प्रकारे सगळ्यांनी थंडीमध्ये करून बघा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला. आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. प्लीज सबस्क्राईब करा. प्लीज तुमच्या एका सबस्क्रायबरनी मला खूप आनंद होईल. प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपण आपले कुळथाचे शेंगुळे डिशमध्ये काढून घेऊया. थंडीच्या दिवसात ते खूप पौष्टिक असतात आणि गरम गरमच खायचे. थंड झाल्यावर नाही खायचे, थंड झाल्यावर चांगले लागत. थँक्यू व्हिडिओ बघितल्याबद्दल.